विघ्नहर्त्यानं आता एक तर शासनाला सुबुद्धी द्यावी आमचा प्रश्न सोडवण्याची, नाहीतर तुमच्या बरोबर आमचंही विसर्जन करून टाकायचं का काय हे ठरवायचं। आता बोलून लय झालं, तोंडाची वाफ चालली म्हणतात ना, तसं झालंय। मागण्यांना, आमच्या शब्दांना तुमच्याकडे काहीच किंमत नाही हे आम्हाला दिसून आलंय। बुधवार नंतर मी तिथं बांधकाम निर्माण कार्य सुरू करणार आहे। त्यानंतर तुम्हाला आमच्या अंगावरून बुलडोजर घालून आमच्या मुडद्यावर तुम्हाला हा प्रकल्प बांधावा लागेल, हे लक्षात घ्या। समृद्धीबाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला 127 दिवस म्हणजे प्रदीर्घ काळ झालाय। दररोज एका अपेक्षेनं आम्ही इथं जमा होतो आणि संध्याकाळपर्यंत काहीच विषय सुद्धा निघत नाही आमच्या अडचणी संदर्भात। मग सगळे हिरमुसल्या तोंडानं घरी जातो। आम्ही दररोज या प्रक्रियेत असल्यामुळं आम्हाला कळून चुकलंय, आम्हाला माहिती आहे काय होणार आहे, किती वेळ लागणार आहे। पण जे आमच्यावर अवलंबून आहेत, मित्रपरिवार असेल, कुटुंबीय असतील, वडीलधारे असतील, त्यांना दररोज विचारणं होते आम्हाला की काय झालं। आता काय सांगावं त्यांना, असा प्रश्न पडतो। झालं म्हणून सांगाव तर खोटं बोलून चालणार नाही, कारण खोटं बोलायचं आम्हाला शिकवलं नाही। नाही झालं म्हणाव तर त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बघवले जाणार नाहीत। आत्ताच आम्ही चर्चा करत होतो की रोज रोज काय बोलायचं, काय येऊन जाऊन ते मूल्यांकनाचा विषय, त्याच ते मागण्या, अशात मग उद्वेगानं माणूस काहीतरी बोलून जातं आणि मग शासन प्रशासनातील जे कर्ते करविते आहेत त्यांनी तेवढंच धरून बसायचं। त्यामुळं उद्यापासून बोलायचंच नाही का, मौन धारण करायचं का, हा सुद्धा आमच्या समोरचा प्रश्न आहे। आज मुस्लिम धर्मियांचा ईद ए मिलादचा सण होता। आमच्यातही काही मुस्लिम बाधित शेतकरी आहेत, ते आज संध्याकाळपर्यंत इथं बसून होते, परंतु काही वयोवृद्ध असल्यामुळं आणि दुचाकीवर जायचं असल्यामुळं आम्हीच त्यांना जायचं सांगितलं। उद्या श्री गणेशाचं विसर्जन आहे। मला वाटतं विघ्नहर्त्यानं आता एक तर शासनाला सुबुद्धी द्यावी आमचा प्रश्न सोडवण्याची, नाहीतर तुमच्या बरोबर आमचंही विसर्जन करून टाकायचं का काय हे ठरवायचं। पण त्यानंतर येणाऱ्या काळात काय हालचाली होतील की नाही याचं मागचा इतिहास पाहता, मागच्या घटनाक्रम पाहता आम्ही काही फार आशावादी नाहीत, परंतु सोमवार मंगळवारपर्यंत थांबलं पाहिजे। शेवटचा एक प्रयत्न करून पाहायला पाहिजे, कारण बऱ्याचदा काय होतं, आपण सातत्याने प्रयत्न करत राहतो आणि आपलं उद्दिष्ट, आपलं ध्येय जवळ येऊन ठेपलं की नेमकं त्याच वेळेस आपण माघारी फिरतो निराश होऊन की आता काय खरं नाही, आता जाऊ द्या। तर त्यामुळे तसं होऊ नये। शासन प्रशासनानंही सांगू नये की आम्ही करणार होतो, तुम्हीच टोकाची भूमिका घेतली, म्हणून आता सोमवार मंगळवारपर्यंत थांबणार आहे। त्यानंतर आता बोलून लय झालं, तोंडाची वाफ चालली म्हणतात ना, तसं झालंय। आमच्या मागण्यांना, आमच्या शब्दांना तुमच्याकडे काहीच किंमत नाही हे आम्हाला दिसून आलंय। त्यामुळं आता न सांगताच जसं तुम्ही झोपेत दगड टाकला तसाच काहीसा निर्णय आम्हाला घ्यावा लागणार आहे। तो आमच्याबरोबरच शासन प्रशासनालाही अडचणीचा ठरेल यात काही शंका नाही। त्यामुळं आता ह्या 2-4 दिवसात काय तो निर्णय लावून टाका, नाही तर आम्ही असं समजू की हा प्रकल्प म्हणजे मूल्यांकनाचा प्रश्न सुटत नाही, याचा अर्थ आम्ही माघार घ्यायला लागलो असं नाही। त्यानंतर मी स्वतः बुधवार नंतर जी जमीन माझी 11.5 एकर जाणार आहे, त्याचा 4 वर्षापूर्वी माझा जो प्रकल्प हाती घेतला होता सुसज्ज गोशाळेचा, मी तिथं बांधकाम निर्माण कार्य सुरू करणार आहे। आणि ते झाल्यानंतर कुठल्याही परिस्थितीत 1 इंचही जागा मी घेऊ देणार नाही। तसाच संकल्प इतरही शेतकऱ्यांचा आहे। अनेकांना गाईसाठी गोठे नाहीत, काहींना विहिरीचं काम करायचं, काही दोन भाऊ वेगळे झाले त्यांना घर बांधायचं, असे अनेक प्रश्न समोर आहेत। तर ते आम्ही बुधवार नंतर हाती घेऊ। त्यानंतर तुम्हाला आमच्या
अंगावरून बुलडोजर घालून आमच्या मुडद्यावर तुम्हाला हा प्रकल्प बांधावा लागेल हे लक्षात घ्या। त्यामुळे वेळ गेलेली नाही, तुम्ही ठरवलेलं आहे, फक्त तोंडी सांगितलं, त्याचं लेखित येऊ द्या। आतापर्यंत बऱ्याचदा सांगितलं, झालं केलं, नियमानुसार करा हे सगळं सांगितलं, परंतु आता नियम काय आहे ते तुम्हीच आम्हाला सांगा आणि एकदम जे काय मूल्यांकन आहे प्रत्येकाचं ते समोर कागदावर येऊ द्या, तरच आम्ही थांबू, नाही तर बुधवारपर्यंत आम्ही तुमच्याकडे येणार सुद्धा नाही।